नमस्कार. इतिहासाच्या पानांमध्ये आपण ज्या महान योद्ध्यांबद्दल वाचतो, त्यांच्यात जी अफाट ताकद होती, त्यामागे नेमकं काय रहस्य असेल? कधी विचार केलाय का? चला, आज आपण भारताच्या काही महान योद्ध्यांच्या आहाराबद्दल आणि त्यांच्या त्या अफाट शक्तीमागच्या गुप्तांबद्दल जाणून घेऊ. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराज असोत, महाराणा प्रताप असोत किंवा पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या महान योद्ध्यांच्या त्या अतुलनीय ताकदीमागे असं कोणतं गुप्त इंधन होतं? चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. बरं, तर आपला हा प्रवास 5 टप्प्यांतून जाणार आहे. आपण आधी बघू की त्यांचं गुप्त इंधन काय होतं, मग त्यांच्या शक्तीचे 3 स्तंभ कोणते होते ते पाहू. त्यानंतर निसर्गातून त्यांना काय मिळायचं, त्यांचं स्वयंपाकघर आपल्यापेक्षा कसं वेगळं होतं, आणि सगळ्यात शेवटी शिस्तीने घडवलेल्या आहाराचं नेमकं महत्त्व काय होतं यावरही बोलूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, योद्ध्यांचे गुप्त इंधन. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे योद्धे महाराष्ट्रापासून ते राजस्थानपर्यंत वेगवेगळ्या भागांत राज्य करत होते, पण तरीही त्यांच्या आहारात एक समान धागा होता. आणि त्यांच्या शक्तीचा जो पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ होता ना, तो म्हणजे दुग्धजन्य पदार्थ. हो, खरं तर हेच त्यांचं पॉवर हाऊस होतं. बघूया यात नेमकं काय काय होतं. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं, दूध. त्यांच्या रोजच्या आहारातला हा एक अविभाज्य घटक होता. त्यानंतर यायचं दही. हो, दह्याचा सुद्धा त्यांच्या आहारात अगदी नियमितपणे समावेश असायचा. आणि मग तिसरा आणि सगळ्यात शक्तिशाली पदार्थ, तो म्हणजे तूप. त्यांच्या जेवणामध्ये तुपाचा वापर अगदी सढळ हाताने केला जायचा. तर दूध, दही आणि तूप हे जणू त्यांच्या आहाराचे 3 मुख्य आधारस्तंभच होते. आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे शक्ती वाढवण्यासाठी सकाळी दह्यामध्ये गूळ मिसळून खाल्ला जायचा. विचार करा, ह्याच साध्या सोप्या दुग्धजन्य पदार्थांमधून त्यांना ती प्रचंड ऊर्जा आणि ताकद मिळत होती. अर्थात फक्त दुग्धजन्य पदार्थच नाही, त्यांच्या शक्तीचा दुसरा स्रोत होता थेट निसर्ग. म्हणजे जमिनीतून जे काय मिळायचं ते त्यांचं इंधन होतं. चला बघूया, हे नैसर्गिक पदार्थ नेमके कोणते होते. त्यांच्या आहारात भरपूर सुकामेवा असायचा, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, खजूर यांसारख्या गोष्टी. इतकंच नाही तर टोमॅटो, मुळा, गाजर, पालक अशा कच्च्या भाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारची फळंही ते खायचे. आणि याच सगळ्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती एकदम मजबूत राहायची. आणि आता एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, त्यांच्या आहारातनं जंगलातल्या काही खास जडीबुटींचा सुद्धा समावेश होता. असं म्हणतात की यातल्या काही वनस्पती तर इतक्या प्रभावी होत्या की त्या खाल्ल्यावर योद्ध्यांना कित्येक दिवस भूक लागायची नाही आणि आजारपण तर जवळसुद्धा फिरायचं नाही. कमाल आहे ना? बरं, आता आहार तर आपण बघितला, पण तो बनवण्याच्या पद्धतीत काय फरक होता? चला आता आपण त्या काळातल्या आणि आजच्या काळातल्या स्वयंपाकाच्या पद्धतींची जरा तुलना करूया. इथे खूप मोठा फरक आपल्या लक्षात येईल. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. त्या काळातले योद्धे मातीच्या भांड्यांमध्ये मंद आचेवर अन्न शिजवायचे. यामुळे अन्नातली जी खरी ताकद आहे ती टिकून राहायची. आणि आज आपण काय करतो? स्टीलच्या भांड्यात फास्ट गॅसवर पटकन जेवण बनवतो. यात होतं काय की अन्नातली पोषक तत्व आणि ताकद दोन्ही निघून जातं. आणि हेच सांगितलं जातं की जे अन्न 5 मिनिटात शिजतं ना, त्यात शरीराला देण्यासाठी खरं तर काहीच उरलेलं नसतं. आपल्याला वाटतं की आपण जेवलो, पोट भरलं, पण खरी ताकद मिळतच नाही. याउलट मंद आचेवर शिजवण्याच्या त्या जुन्या पद्धतीमुळेच अन्नातली खरी पौष्टिकता टिकून राहायची. आता आपण येतोय आपल्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कारण फक्त चांगला आहार घेतला म्हणजे झालं असं नाहीये. त्यासोबत अजून एका गोष्टीची नितांत गरज होती. पण मग एक प्रश्न मनात येतोच की फक्त एवढा चांगला आहार घेऊनच ते इतके शक्तिशाली योद्धे बनले असतील का? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. फक्त आहार पुरेसा नव्हता. कारण असं होतं की हा पौष्टिक आहार तर होताच, पण त्यासोबत ते रोजच्या रोज अत्यंत कठोर शारीरिक व्यायाम आणि युद्धाचा सराव करायचे. त्यामुळे काय व्हायचं की खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचायचं, ते अंगी लागायचं आणि त्यातूनच त्यांना ती अफाट ताकद आणि सहनशक्ती मिळायची. हा होता त्यांच्या सामर्थ्याचा खराखुरा फॉर्म्युला. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आहार हे त्यांच्या शरीरासाठीचं इंधन होतं, पण ती अविरत शारीरिक शिस्त होती ना, ती जणू एक आग होती जिने त्यांच्या या सामर्थ्याला घडवलं, त्याला आकार दिला.
आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपल्याकडे ज्या आधुनिक सोयीसुविधा आहेत त्या आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या त्या ताकदीला कुठेतरी कमी तर करत नाहीयेत ना? यावर विचार नक्की करा.